ए तू आत कसा आला? काय काम आहे तुझं इथं? हा? डॅडींचा निरोप घेऊन आलो होतो. जेलामध्ये त्यांची अवस्था लय वाईट आहे. त्यांच्या चुकांचा त्यांना लय पश्चाताप झालाय. अरे वा, इतक्या लवकर उपरती झाली. पण छत्री काका, डॅडीने टाकलेला हा नवीन डाव आहे हे न कळणे इतपत मूर्ख वाटलो का आम्ही तुम्हाला? तुम्ही जास्त बोलल्यावर आमच्यासारख्याने काय बोलायचं ना. आता जे सगळं ठरलंय त्यात आपण बदल करू शकतो का? हा आपण पण हे सोनं हे सगळं बदलू शकतं. एवढंच नाही बरं का सूर्या, डॅडी तुला तुझी इस्टेट परत द्यायला तयार आहे, पण या काठीवर. ती काय तू त्यांच्यावर केस टाकलीस की नाही ती तेवढी परत घ्यायची. हा, पण त्याच्या बदल्यात ती तुला जन्मभर पुरतील एवढं पैसे देत्या. तुझ्या घरातल्या सगळ्या बायकांना सोन्यानं मडवून काढत्याल. हो, अरे तुला दुकानात परत बसायची गरजच नाही भासणार. हो, अरे गावात केवढा मान वाढेल तुझा. तर काय बोलला तू? काय बोलला? काय बोलला? विकत घ्यायला निघाला मला तू? अरे तुझ्यासारखं खोबरं तिकडे चांगलं म्हणणारा वाटलं का तुला मी? जा जा त्या जालिंदरला सांग, जोपर्यंत तो फासावर चढत नाही ना तोपर्यंत या सूर्याच्या जीवाला चैन पडणार नाही म्हणाव. जा जालिंदरकडे जा आणि निरोप दे त्याला. ह्या गणपती विसर्जनानंतर ह्यो सूर्या त्याचं विसर्जन करणार आहे म्हणाव.